मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत भव्य शोभायात्रा काढणार आहेत। या घडीची महत्त्वाची बातमी, प्राण प्रतिष्ठापनेच्या सोहळ्यानिमित्तानं ही शोभायात्रा निघणार आहे। अगदी थोड्याच वेळात या शोभायात्रेला आता सुरुवात होणार आहे। दरम्यान या सगळ्या संदर्भात खासदार राहुल शेवाळे यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांनी। खासदार राहुल शेवाळे आपल्या सोबत आहेत। थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत जे आहेत त्यांचे खासदार, आमदार आणि शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने जे आहेत ते दादर शिवाजी पार्क ते भोईवाडा राम मंदिर इथे शोभायात्रा काढणार आहेत। कशा प्रकारे तयारी असणार आहेत याबाबत आपण बातचीत करणार आहोत खासदार राहुल शेवाळे यांच्याशी। सर, काय सांगाल, कशा प्रकारे तयारी झालेली आहे आणि नेमका काय मेसेज द्यायचा आहे जनतेला? आज 500 वर्षानंतर आज हा एक सुवर्ण क्षण आमच्या आयुष्यात आलेला आहे आणि आम्ही सर्वजण स्वतःला भाग्यशाली समजतो की हा क्षण आम्हाला बघायला मिळतोय। कारण 500 वर्षांमध्ये कित्येक पिढ्यांनी अयोध्यामध्ये भव्य श्री राम मंदिर व्हावं याकरता स्वतःचं बलिदान दिलेलं आहे, योगदान दिलेलं आहे आणि त्यांच्या बलिदान आणि योगदानामुळे आज हा क्षण आम्हाला बघायला मिळतोय। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं पण मी मनपूर्वक आभार मानतो। त्यांच्या हस्ते आज हा लोकार्पण सोहळा आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा झालेला आहे। हा एक आनंद आणि त्याबरोबरच एक शिवसैनिक म्हणून पण आम्हाला दुसरा आनंद हा होतो की माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं एक स्वप्न साकार झालेलं आहे। त्यामुळे स्वप्नपूर्तीचा आमचा दिवस आहे, म्हणून आज आम्ही स्वप्नपूर्तीची शोभायात्राचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकापासून वडाळा राम मंदिरपर्यंत भव्य शोभायात्रा स्वप्नपूर्तीची याचं आयोजन केलेलं आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपस्थित राहणार आहेत, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपस्थित राहणार आहेत आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे स्वतः उपस्थित राहणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये जे आहे ते मोठ्या संख्येनं शिवसैनिक त्याचबरोबर समर्थक कार्यकर्ते जे आहेत ते या भव्य रॅलीमध्ये सामील होतील आणि दादर शिवाजी पार्क ते भोईवाडा राम मंदिर इथपर्यंत ही भव्य शोभायात्रा निघेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनीलसह ज्योत्स्ना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।